नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेबद्दल। पाहिला असता आपला रिझल्ट या ठिकाणी 3-4 दिवसापूर्वी लागला आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर या ठिकाणी विदिन 1 वीक मध्ये आपल्याला ऍडमिशन प्रोसेस बद्दल या ठिकाणी अपडेट मिळालेला आहे। तर लक्षात घ्यायचं आहे, जेही अपडेट आला आहे या अपडेट अनुसार जी आपली डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया असणार आहे, हे प्रवेश प्रक्रियेची सुरुवात होणार आहे 16 तारखेपासून, म्हणजे 16 जुलैपासून हे प्रवेश प्रक्रिया सुरुवात होऊ शकते। पण हा जो शेड्यूल आहे, हा शेड्यूल सध्याच्या स्थितीला आपण टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो। कारण बऱ्याच ठिकाणी किंवा ज्या काही बऱ्याच युनिव्हर्सिटीज आहेत आपल्या महाराष्ट्रामधल्या, या युनिव्हर्सिटीचा अजून फर्स्ट इयरचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेला नाहीये। तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया हे दरवर्षी आपण पाहिला असता सर्व महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटीचा ज्यावेळेस फर्स्ट इयरचा रिझल्ट लागतो त्यानंतरच आपली प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते। सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना मला हे सांगायची आहे की दरवर्षी आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया पेड काउन्सिलिंग मध्ये घेत असतो, पण यावर्षी याबद्दल आपण काही अनाउन्समेंट आतापर्यंत केली नव्हती। कारण जोही या ठिकाणी डेट शेड्यूल होता अशी एक संभाव्यता होती की फर्स्ट इयर आणि सेकंड इयर एकत्र येऊ शकेल, त्या अनुषंगाने आपण प्रवेश प्रक्रिया पेड काउन्सिलिंग मध्ये घेतली नाहीये। पण सध्याचा शेड्यूल पाहता या प्रवेश प्रक्रिया बऱ्याच उशिरा चालू होऊ शकतात। या अनुषंगाने ज्याही विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया स्टुडंट हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून करायचं असेल, असे विद्यार्थी लातूर ऑफिस आणि पुणे ऑफिस या ठिकाणी फिजिकल येऊन या ठिकाणी करू शकतात, किंवा जे विद्यार्थी या 2 शहरामध्ये येऊ शकत नाहीत असे विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हे काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया करू शकतात। कारण जर तुम्ही आपले लास्ट इयरची या ठिकाणी काही व्हिडिओ किंवा सेशन जर पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होऊन जाईल किती नंबर ऑफ कॅन्डिडेट आपल्याकडे जॉईन होतात, प्लस या कॅन्डिडेटला मिळणाऱ्या कॉलेजची संख्या कशा पद्धतीने आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या काउन्सिलिंगचं वैशिष्ट्य की विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसारच आपण या ठिकाणी कॉलेज या ठिकाणी अलॉटेड करून देत असतो, किंवा विद्यार्थ्याला जरी कमी मार्क्स असतील तरी या ठिकाणी चांगले कॉलेज कसे मिळवून देता येतील हेच आपण आपल्या काउन्सिलिंग मध्ये गेल्या 10 वर्षापासून आपण प्रयत्न करत असतो। लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी काउन्सिलिंग फीस कमी आहे, काउन्सिलिंगचं या ठिकाणी काहीतरी ऑफर आहे या अनुषंगाने जातात आणि त्या पर्टिक्युलर जे काउन्सिलरला काही बेनिफिट देणारे कॉलेजेस असतात याच कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवून ते काउन्सिलर देत असतात। तर आपल्या या ठिकाणी असा कुठलाच प्रकार नाहीये। आपण क्लिअर आणि ट्रान्सपरंट 145 महाराष्ट्रातील टॉप कॉलेजची एक सेपरेट इन्फॉर्मेशन बुकलेट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो की ज्या की बुकलेटमध्ये आपल्याला पूर्णतः बायफर्गेशन करून गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट ऑटोनॉमस, प्रायव्हेट कॉलेज सोबतच युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचे कॉलेज आणि कॅटेगरी वाईज पूर्ण कट ऑफ बायफर्गेशन करून दिलेला आहे। आणि याच इन्फॉर्मेशनचा फायदा तुम्हाला या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये होत असतो। लक्षात घ्या, हे पुस्तिका आपण दरवर्षी सेकंड इयर साठी सुद्धा काढत असतो, पण या ठिकाणी या प्रोसेस आपण घेणार की नाही याबद्दल शंका असल्यामुळे ही पुस्तिका आपण फक्त फर्स्ट इयर साठी काढली आहे। पण या फर्स्ट इयरच्या पुस्तिकेचा आधार तुम्हाला नंबर ऑफ कॉलेजेस आणि कॉलेज मधल्या फी स्ट्रक्चर आणि या ठिकाणी अपडेटेड इन्फॉर्मेशन साठी होऊ शकतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो। कारण या पुस्तिकेचा फायदा तुम्हाला आपण मिसगाईड नाही होणार एवढी मी शाश्वती तुम्हाला देऊ शकतो, कारण एवढी हे चांगली पुस्तिका आपण तयार केलेली आहे। तर व्हिडिओचा मेन टॉपिक आहे आपला या ठिकाणी की जे डायरेक्ट सेकंड इयरचे ऍडमिशन प्रोसेस आहे हे केव्हा चालू होणार, तर त्याबद्दल मी सांगू शकतो 16/7 हे टेंटेटिव्ह डेट आहे। डेफिनेटली या डेट मध्ये आपली वाढ होऊ शकते आणि ज्याही वेळेस हे प्रोसेस स्टार्ट होईल त्यामध्ये आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला बेसिक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन आपल्याला करण्यासाठी कमीत कमी सीईटी सेल कडनं 6 ते 8 दिवसाचा कालावधी मिळत असतो आणि सोबतच ऍडिशनल 2 ते 3 दिवस या ठिकाणी वाढवून सुद्धा मिळत असतात। आणि रजिस्ट्रेशन आपल्याला पूर्णतः महासीईटी सेलवर आणि ऑनलाईन माध्यमातूनच करायचं आहे। आणि जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन फॉर्म भरतील ते एफसी सेंटरवरती भरू शकतात। त्या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या माध्यमातून आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असतं। तर यापैकी आपण कुठलेही या ठिकाणी मीडियम या ठिकाणी स्वीकारू शकतात आणि त्याचे आपण ई स्क्रुटिनी करून घेऊ
शकतो। या स्क्रुटिनीमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीपैकी कुठं जरी आपण या ठिकाणी अप्लाय केलं तर आपल्याला जे आपलं FC सेंटर आहे किंवा फॅसिलिटेशन सेंटर आहे हे आपल्याला आपल्या शो होतं आणि शो झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर काही डिस्क्रिप्शन असेल किंवा स्क्रुटिनी एरर असेल ते सुद्धा आपल्याला ऑनलाईन असेल तर शो होईल। ऑफलाईन गेलात तर आपल्या या ठिकाणी क्लिअर सांगितले जाईल जे काही आपल्या अडचणी असेल त्याबद्दल आणि ते कम्प्लीट करूनच या ठिकाणी आपलं डेटा व्हेरीफाईड आणि सक्सेसफुल केला जाऊ शकतो। या ठिकाणी FC व्हेरिफिकेशन म्हणजे काय लक्षात घ्या, आपण जे काही माहिती भरली आहे हे माहिती पूर्णतः बरोबर आहे, आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत हे पूर्णतः व्यवस्थित आणि ओरिजिनलच आहेत हे चेक केलं जातं आणि चेक केल्यानंतरच आपण FC व्हेरीफाय आणि सक्सेसफुलचा स्टॅम्प मिळत असतो किंवा कन्फर्मेशन आपल्याला ऑनलाईन मार्फत मिळत असते। ज्या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन कन्फर्म आहे तेच विद्यार्थी पुढील प्रोसेसमध्ये इलिजिबल असतात, हे सर्वात महत्वाचा पार्ट आहे। यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट म्हणजे जेही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे अशाच विद्यार्थ्याचं या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार आहे आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर आपली फायनल मेरिट लिस्ट लागत असते। एकंदरीत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय याबद्दल मी इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देणार आहे। तरी थोडक्यात सांगेल की ज्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आहे तो रजिस्ट्रेशन डेटा आणि डॉक्युमेंट जे अपलोड केलेत हे पूर्णतः या ठिकाणी आपल्याला शो होतात आणि याच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये या वर्षीचा कट ऑफ पोझिशन काय याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती होऊन जाते। सोबतच या लिस्ट मध्ये जर आपण फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या असतील तर या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला 2 दिवसाचा वेळ मिळतो करेक्शन साठी आणि आपण हे करेक्शन करून घेऊ शकतो। यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट येईल आणि फायनल मेरिट लिस्टच्या नंतर आपल्याला सीट मॅट्रिक्स येईल। सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर साठी सीट मॅट्रिक्स हा आहे। लक्षात घ्या, फर्स्ट इयर साठी प्रत्येक कॉलेजसाठी 60 जागा असतात, पण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग मध्ये सेक्शनल इनटेकच्या 10% सीट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात। लक्षात घ्या, सेक्शनल इनटेकच्या 10% सीट या ठिकाणी आपल्याला मिळत असतात। तर त्यामुळे आपल्याला या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला सर्वात महत्वाच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या सीट मॅट्रिक्स मध्येच आपल्याला क्लिअर कळतात की यावर्षी टॉप कॉलेजेसमध्ये किती जागा या ठिकाणी वॅकंट आहेत, फर्स्ट इयरला किती रिमेनिंग होत्या, किती फेल झाले आहेत आणि यावर्षी आपल्याला गव्हर्नमेंटकडनं जो कोटा मान्य झालाय या कोट्यातल्या किती जागा हे आपल्याला इन्फॉर्मेशन समजून येते। आणि नेक्स्ट आपलं या सर्व प्रोसेस नंतर मेन प्रोसेस स्टार्ट होती कॅप राउंड प्रोसेस। म्हणजे या कॅप राउंड प्रोसेस मध्ये आपल्याला आपल्या पुढच्या डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या कॉलेजची निवड करायची आपण या ठिकाणी कॅप राउंड मध्ये करू शकतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने पूर्ण आपलं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं स्ट्रक्चर असणार आहे। ठीक आहे, या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील, काही क्वेश्चन असतील तर कमेंट मध्ये विचारा। ऍज सून ऍज पॉसिबल मी तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न करणारच आहे।